नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी. 30 मार्च 2025 तर या दिवसापासून चैत्र नवरात्रीला सुरुवात झाली आहे आणि ती 6 एप्रिल 2025पर्यंत असणार आहे. आणि ही चैत्र नवरात्री यावर्षी 8 दिवसांची आली आहे, कारण दुसरी आणि तिसरी माळ ही एकत्र आली आहे. आणि नवरात्रीमध्ये कुलदेवीची ओटी भरली जाते. तर नवरात्रीमध्ये, या चैत्र नवरात्रीमध्ये देवीची ओटी कधी भरावी, कशी भरावी, ओटी भरताना कोणता मंत्र बोलावा, त्यासोबतच ओटीमध्ये कोणतं साहित्य असावे आणि त्यानंतर त्या साहित्याचं काय करावं, तर याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा. तर बघा, शारदीय नवरात्रीमध्ये देखील आपण देवीची ओटी भरत असतो. त्याचप्रमाणे या चैत्र नवरात्रीमध्ये देखील आपल्याला आपल्या कुलदेवीची ओटी भरायची आहे. तुमच्या कुळाचाराप्रमाणे कशी ओटी भरली जाते आणि कधी भरली जाते त्यानुसार देखील तुम्ही भरू शकता, किंवा या पद्धतीने भरली तरीही चालेल. काही कारणाने तुम्हाला या चैत्र नवरात्रीमध्ये जर देवीची ओटी भरणं शक्य झालं नाही, तर तुम्ही कोणत्याही मंगळवारी किंवा शुक्रवारी कुलदेवीची तुम्ही ओटी भरू शकता. किंवा कुलदेवीचा जो वार असेल, तुमच्या कुलदेवीचा जो वार असेल, तर त्या वारी तुम्ही तुमच्या कुलदेवीची ओटी भरली तरीही चालेल. किंवा तुम्ही चैत्र पौर्णिमेला देखील देवीची ओटी भरू शकता. कुलदेवीची ओटी भरण्यासाठी आपल्याला लागणार आहे एक नवीन साडी. आणि साडी ही लाल, केशरी, गुलाबी किंवा हिरवा तर या रंगाची घेतली तरीही चालेल. रेशीम धाग्याची मिळेल तर अतिउत्तम, कारण रेशीम धाग्यामुळे ज्या देवीकडून येणाऱ्या सात्विक लहरी असतात, तर ती त्या खेचून घेण्याची आणि साठवून ठेवण्याची शक्ती त्यामध्ये जास्त असते. त्यामुळे रेशीम मिळाली तर तुम्ही अवश्य घ्या. आणि रेशीम ही काठापदराचीच घ्यावी, किंवा नऊवारी घेतली तरीही चालेल. तर साडी घेताना ही नवीन विकत घ्यायची आहे. कोणीतरी दिलेली किंवा अहिरामध्ये आलेली साडी घेऊ नका, स्वतः विकत घ्या. आणि त्यावरती आपल्याला एक खणाचा ब्लाऊज पीस देखील घ्यायचा आहे. त्यानंतर एक नारळ घ्यायचा आहे आणि तो देखील आपल्याला नवीन विकत आणायचा आहे. आणि नारळ हा पाण्याने भरलेला असावा. त्यानंतर वेणी किंवा गजरा, आणि त्यासोबतच सौभाग्याचं जे साहित्य आहे तर ते देखील आपल्याला घ्यायचं आहे. त्यासोबतच छोट्या छोट्या कागदामध्ये हळदी कुंकू आपल्याला पुढे बांधून घ्यायचे आहे. त्यासोबतच दक्षिणा देखील ठेवायची आहे. तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्ही 11 रुपये, 21 रुपये, 51 किंवा 101 रुपये देखील तुम्ही दक्षिणा ठेवू शकता. त्यासोबतच 5 फळं किंवा 1 फळ ठेवलं तरीही चालेल. यासोबतच हिरव्या बांगड्या, 5 मणी, मंगळसूत्र, जोडवे, आणि यासोबतच इतरही सौभाग्याचे साहित्य तुम्ही ठेवू शकता. तसेच सर्वात महत्त्वाचं यामध्ये आपल्याला तांबूल हे आवर्जून ठेवायचं आहे. त्याशिवाय देवीची सेवा ही अपूर्ण मानली जाते. त्यामुळे तांबूल हे आवर्जून ठेवायचं आहे. त्यासोबतच ओटी भरण्यासाठी अखंड तांदूळ घ्यायचे आहे. त्यामध्ये आपल्याला बदाम, हळकुंड, सुपारी, खोबऱ्याचे तुकडे हे देखील ठेवायचे आहे. तर हे सर्व आपल्याला ओटीची जी साडी आहे तर त्यावरती आपल्याला हे सर्व साहित्य ठेवायचं आहे. आणि हे सर्व साहित्य आपल्याला एका ताटामध्ये ठेवायचं आहे. आणि ज्या दिवशी तुम्ही ओटी भरणार आहात, तर जर तुमच्याकडे घटस्थापना असेल तर कुलदेवीच्या टाकावर किंवा मूर्तीवर, घटस्थापना नसेल तर तुम्ही तुमच्या घरामध्ये, देवघरामध्ये तुमच्या कुलदेवीचा टाक असेल किंवा मूर्ती असेल तर त्यावरती आपल्याला अभिषेक करायचा आहे. आणि फोटो असेल तर तो फोटो पुसून घ्यायचा आहे. त्यानंतर हळदी कुंकू, अक्षता अर्पण करायचे आहेत, फुलं अर्पण करायचं आहे, गजरा अर्पण करायचा आहे. आणि त्यानंतर देवघरासमोरच आपण आसन घेऊन बसायचं आहे. आणि आपल्यासमोर एक पाट ठेवायचा आहे. आणि त्या पाटावर जे ओटीचं साहित्य आपण ज्या ताटामध्ये ठेवलेलं आहे तर ते आपल्याला त्या पाटावर ठेवायचं आहे. त्यासोबतच या सर्वांच्या आधी आपल्याला देवीची ओटी भरण्याआधी देवघरामध्ये आपल्याला एक दिवा प्रज्वलित करायचा आहे, अगरबत्ती लावायची आहे. ओटी भरताना तुम्ही दिवसभरामध्ये केव्हाही भरू शकता. त्यानंतर जे ओटीचं साहित्य आहे तर त्या सर्व साहित्याला आणि देवीचा जो टाक असेल, मूर्ती असेल किंवा फोटो असेल त्याला देखील हळदी कुंकू, अक्षता अर्पण करायचे आहे. आणि जे साहित्य आहे तर त्या साहित्याला देखील हळदी कुंकू, अक्षता अर्पण करायचं आहे, फुलं अर्पण करायचं आहे. आणि त्यानंतर हे सर्व ओटीचं जे साहित्य ठेवलेलं ताट आहे तर ते आपल्याला आपल्या हातामध्ये घ्यायचं आहे आणि आपल्या छातीजवळ येईल या पद्धतीने घ्यायचं आहे. आणि त्यानंतर आपल्याला देवीच्या तिथे आपल्याला जमेल तर ते टेकवायचं आहे. असं 3 वेळा आपल्या छातीजवळ घ्यायचं आहे आणि परत देवीच्या तिथे टेकवायचं आहे. असं 3 वेळा करायचं आहे. आणि हे करत असताना कुलदेवीचा तुम्ही मंत्र देखील म्हणू शकता. आणि त्याआधी देवीची ओटी भरण्याआधी आपल्याला देवीला प्रार्थना देखील करायचं आहे. तुमचं आणि तुमच्या पतीचं संपूर्ण नाव सांगायचं आहे, गोत्र सांगायचं आहे आणि
प्रार्थना करायची आहे की हे कुलस्वामिनी, मी तुमचा मान सन्मान करत आहे. माझ्या घरामध्ये सुख, समाधान, समृद्धी, ऐश्वर्य आणि आरोग्य राहू द्या. मला व माझ्या कुटुंबाला उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभू द्या, असा आशीर्वाद द्या. तुमचा जो काही छोटा मोठा व्यवसाय असेल तर त्यामध्ये तुम्हाला, व तुम्ही नोकरी करत असाल तर त्यामध्ये प्रगती होऊ द्या, किंवा इतरही तुम्ही बोलू शकता. आणि त्यानंतर आपल्याला देवीची ओटी भरायची आहे. आणि ओटी भरताना आपल्याला जो कुलदेवीचा मंत्र असेल, तुमची जी कुलदेवी असेल तिचा जो मंत्र असेल तो म्हणायचा आहे. किंवा तुम्हाला तुमची कुलदेवी माहीत नसेल तर तुम्ही नवार्न मंत्र देखील म्हणू शकता. भलेही तुमची कुलदेवी ही कोणतीही असू द्या, त्यासाठी तुम्ही नवार्न मंत्र म्हणू शकता. त्यानंतर ओटी परत आपल्याला पाटावर ठेवायची आहे. आणि त्यानंतर या दिवशी तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही पुरणाचा स्वयंपाक देखील करू शकता, किंवा वरण भात, भाजी, चपाती आणि एक गोडाचा पदार्थ बनवू शकता, किंवा एखादा गोडाचा पदार्थ बनवून त्याचा देखील नैवेद्य तुम्ही दाखवू शकता. त्यानंतर आपल्याला आरती करायची आहे. तर प्रथम गणपतीची आरती करायची आहे आणि त्यानंतर कुलदेवीची आरती करा, किंवा दुर्गे दुर्गट भारी, तर ही आरती तुम्ही म्हणू शकता. त्यानंतर कापूर आरती देखील करावी. तर या पद्धतीने तुम्हाला देवीची ओटी तुम्ही भरू शकता. त्यासोबतच सकाळी जेव्हा तुम्ही कुलदेवीच्या मूर्तीवर किंवा टाकावर जेव्हा अभिषेक कराल तर तेव्हा तुम्ही कुलदेवीचा जो मंत्र असेल तर तो म्हणू शकता, किंवा 16 वेळा किंवा 1 वेळा फलश्रुतीसहित तुम्ही श्रीसूक्तमचे देखील पठण करू शकता. आणि ज्या दिवशी ओटी भरणार असाल तर त्या दिवशी आवर्जून दुर्गा सप्तशतीचा 1 पाठ तरी करावा, किंवा सिद्धकुंचिका स्तोत्राचे 11 वेळा पठण करावे. आणि जो नैवेद्य तुम्ही दाखवला आहे तर तो घरातील सर्वांनी प्रसाद म्हणून ग्रहण करायचा आहे. त्यानंतर जे ओटीचं साहित्य आहे तर ते दुसऱ्या दिवशी स्नानानंतर उचलून घ्या, आणि ही ओटी तशीच एका पिशवीमध्ये भरायची आहे. आणि ती जवळच तुमच्या कोणतंही देवीचं मंदिर असेल तर तिथे जाऊन ती अर्पण करायची आहे. किंवा येत्या 6 महिन्यामध्ये तुम्ही जर कुलदेवीच्या मूळ पीठावर जाणार असाल तर तिथे देखील तुम्ही ही ओटी घेऊन जाऊ शकता. आणि तोपर्यंत तुम्हाला ही ओटी व्यवस्थित एका पिशवीमध्ये ठेवायची आहे. किंवा ही जी साडी आहे, जी ओटीमध्ये तुम्ही देवीला अर्पण केलेली आहे तर ती तुम्ही, किंवा त्यातलं जे काही साहित्य आहे तर ते तुम्ही घरामध्ये स्वतः देखील वापरू शकता. आणि जे तांदूळ आहे तर ते घरामध्ये गोड पदार्थ बनवून तुम्ही खाऊ शकता. आणि जी दक्षिणा तुम्ही ठेवलेली होती तर ते तुम्ही दानपेटीमध्ये देखील एखाद्या मंदिरामध्ये टाकू शकता. तर या पद्धतीने तुम्ही देवीची ओटी या चैत्र नवरात्रीमध्ये भरू शकता. त्यासोबतच ज्या प्रेग्नेंट महिला आहे तर त्यांनी देवीची ओटी भरू नका, किंवा इतर कोणाचीही ओटी भरू नये, कारण त्यांची ओटी पहिलीच भरलेली असते, त्यामुळे त्यांनी ओटी भरू नये. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.